पेसिताची कृती अध्याय 9 आणि वचन 32 पासून पुढे 35 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 175 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 159 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊन ऐका. मग असे झाले की पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्याच्याकडेही गेला. तेथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पश्चाताप झाल्यामुळे तो 8 वर्ष अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, एलियास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. उठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर. तेव्हा तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व सावळ येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रमुख शिष्य ज्याचं नाव आहे पेत्र, हा पेत्र परमेश्वर येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवीत असताना माझ्या प्रियानो तो राष्ट्रामध्ये फिरायचा, चहूकडे फिरायचा, चारी दिशांकडे तो जाऊन परमेश्वर देवाची सुवार्ता गाजवायचा. एक दिवस येशू ख्रिस्ताची सुवार्ता पेत्र चहूकडे गाजवीत असताना तो तसाच निघाला आणि लोद गावामध्ये येऊन पोहोचला. आणि ज्या लोद गावामध्ये जे लोक येशू ख्रिस्ताला मानत होते, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला होता, असे जे पवित्र जन लोक होते त्यांच्याकडे पेत्र येऊन पोहोचला. आणि पेत्र जसा देवाचा शिष्य, येशूचा प्रमुख शिष्य लोद गावामध्ये आला, तेव्हा जे पवित्र जन लोक त्या लोद गावामध्ये होते त्यांच्याकडे भेटी घेतल्या. आणि ज्या घरामध्ये ते पवित्र जन लोक जमले होते तिथे पेत्र त्यांच्यामध्ये येऊन उभा झाला आणि परमेश्वर देवाविषयी त्यांना तो सुवार्ता गाजू लागला. जसं त्याने आपलं तोंड उघडलं आणि त्या पवित्र जनामध्ये त्याने बोलायला सुरुवात केलं देवाचं वचन, अशा वेळेस पवित्र जन लोक त्या ठिकाणी पेत्राच्या मुखातून निघलेलं जिवंत देवाचं वचन ऐकत होते, देवाचं वचन स्वीकारत होते. जसा पेत्र त्या पवित्र जनामध्ये देवाची सुवार्ता गाजवीत होता, अशा वेळेस पेत्राची नजर त्या पवित्र जनामध्ये असलेला एलियास नावाचा मनुष्य होता, या एलियास नावाच्या मनुष्याकडे गेली. आणि एलियास अंथरुणावर झोपलेला होता. एलियास अंथरुणावर झोपलेला होता कारण एलियासला 8 वर्षापासून पक्षघातीची बिमारी पकडली होती. किती वर्ष? 8 वर्ष. आणि एलियास 8 वर्ष अंथरुणाला खिळलेला होता. 8 वर्षाअगोदर बिमार झाला आणि 8 वर्ष होईपर्यंत पक्षघातीची बिमारी त्याच्या शरीरामध्ये कार्य करत होती. एलियासचा हात तुला असेल,
एलियासचा पाय लुला असेल, एलियासचं शरीर हे नाजूक झालेलं होतं. आणि जिथे पेत्र येऊन पोहोचला तिथे विश्वासी लोक होते आणि त्याच विश्वासी लोकांमध्ये एलियास पण येशूला मानणारा व्यक्ती होता. पण एलियासच्या शरीरात 8 वर्ष पक्षघातीची बिमारी असल्यामुळे एलियासची स्थिती अतिशय खराब झाली होती. त्या बिमारीमध्ये एलियास पूर्णपणे बिछाण्याला खिळलेला होता. एलियासला ना उठवत होतं, एलियासला ना चालवत होतं. एलियास पूर्णपणे अंथरुणाचा खाली झाला होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ज्या वेळेस पेत्राचा लक्ष एलियासकडे गेला त्यावेळेस एलियासचा बिछानेला खिळलेला पेत्राने पाहिला. आणि अशा वेळेस पेत्र एलियासला म्हणाला, एलियास, आज येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. काय पेत्र एलियासला म्हणाला, हे एलियास, तू भले 8 वर्ष पक्षघाताच्या त्रासात आहेस आणि 8 वर्ष सैतानाने तुझी स्थिती खराब केलेली आहे. 8 वर्षामध्ये कदाचित एलियासचे संडास अंथरुणावर झाली असेल. 8 वर्षामध्ये एलियासने लघवी अंथरुणावर केली असेल. कारण एलियासला पूर्णपणे पक्षघात झाला होता. पक्षघात यानी की हात लुला होणं, पाय लुला होणं, शरीर लूल होणं. आणि एलियास 8 वर्ष, 1 आणि 2 वर्ष नाही, 8 वर्ष अंथरुणाला खिळला होता आणि सैतानाने त्याला 8 वर्ष अंथरुणाला बांधून टाकलं होतं. जेव्हा पेत्र त्या पवित्र जनामध्ये उभा झाला त्यावेळेस पेत्राने सगळ्यांच्या भेटी घेतल्या. पण जसा लक्ष एलियासकडे पेत्राचा गेला तेव्हा पेत्र अतिशय दुःखी झाला. पेत्र अतिशय नाराज झाला. पेत्राचं हृदय तुटलं गेलं एलियासचं दुःख पाहून. पेत्र निराश होऊन एलियासकडे पाहत असताना त्याने येशू नासोरीच्या नावाने सांगितलं. आणि पेत्र काय म्हणाला, एलियास, आज येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. काय म्हणाला एलियास? पेत्र काय म्हणाला, एलियास, आज येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, उठ. पेत्र काय म्हणाला, उठ आणि आपलं अंथरूण नीटनेटकं कर. पेत्र काय म्हणाला, मी तुला येशूच्या नावात म्हणतो की उठ आणि आपलं जे अंथरूण आहे ते नीटनेटकं कर. त्याच क्षणी काय झालं, एलियासवर प्रभू येशूचं सामर्थ्य उतरलं. प्रभू येशूचे सामर्थ्य उतरलं आणि एलियासला पेत्राने सांगितलं की उठ आणि आपलं अंथरूण नीटनेटकं कर. त्याच क्षणी एलियासवर देवाचं सामर्थ्य उतरलं आणि एलियास जणू काय त्याच वेळेस झोपला होता आणि पेत्राने त्याला उठवलं म्हणून तो उठला. अशा प्रकारे 8 वर्षानंतर पहिल्यांदा अंथरूण नीटनेटकं करून आपल्या घरी चालत गेला. जणू काय एलियास बिमार नव्हताच. जणू काय एलियासला सैतानाने 8 वर्ष अंथरुणाला खिळलेलं नव्हता असं त्या ठिकाणी चिन्ह घडलं गेलं. पेत्र काय म्हणाला, एलियास, आज माझा प्रभू तुझ्यावर कलवलेला आहे. 8 वर्ष सैतानाने तुझी स्थिती खराब केली. सैतानाने तुला अंथरुणावर बांधलं. पण आज माझा येशू तुला बरं करणार आहे म्हणूनच तो मला या लोट गावामध्ये घेऊन आला आहे. म्हणूनच तो मला या लोट गावामध्ये घेऊन आलेला आहे. आणि आज येशू ख्रिस्त तुला 8 वर्षानंतर बरं करणार आहे. म्हणून पेत्र म्हणाला,
मी तुला म्हणतो उठ आणि आपलं जे अंथरूण आहे ना ते सरळ कर आणि त्याची घडी बांध आणि ते आपल्या खांद्यावर घे, आपल्या हातात घे आणि चालायला. पेत्र म्हणाला उठ. त्याच क्षणी देवाचं सामर्थ्य एलियासवर आलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एलियासच्या जीवनामध्ये किती वर्षानंतर चमत्कार झाला? 8 वर्षानंतर. 1 आणि 2 नाही. एलियासला सैतानाने पूर्णपणे असं घेऊन ठेवलं होतं की 8 वर्षामध्ये सैतानाने त्याची स्थिती खराब केली. कोणी व्यक्ती 1 वर्ष झोपून राहतो तर त्याच्या कमरेला जखमा व्हायला सुरुवात होतात, त्याच्या पायाला सूज झडते. सूज झडल्यावर नंतर काय होतं? फोड्या तयार होतात. या एलियासची स्थिती कशी झाली असेल जरा विचार करा. 8 वर्ष तो अंथरुणाला होता, अंथरुणाला. मग या व्यक्तीची स्थिती सैतानाने कशी केली असेल? पूर्णपणे इकडे जखमा झाल्या असतील, त्याचे पाय सुजलेले असतील. समजतं? लघवी जाग्यावर, संडास जाग्यावर अशा प्रकारे या एलियासची स्थिती झाली असेल. पण पेत्राने जेव्हा येशूच्या प्रेमाने लक्ष टाकलं तेव्हा पेत्र कलवळला आणि पेत्र म्हणाला आजच माझा येशू ख्रिस्त तुला बरे करणार आहे. पेत्र काय म्हणाला? आजच येशू ख्रिस्त तुला बरे करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि पेत्राने सांगितलेल्या शब्दात काय झालं? पेत्र असा नाही म्हणाला की मी तुझ्या हाताला धरतोय. पेत्र म्हणाला उठ. काय म्हणाला? उठ. आणि आपल्या जागेवर उठून आपलं जे अंथरूण आहे ते नीटनेटकं कर, म्हणजे त्याची घडी बांध आणि स्वतः उठून घडी बांध आणि चालायला लाग. तिथे लोक जे होते ते पाहत होते हा काय करतोय. पण काय झालं? जसं पेत्राने सांगितलं त्याच क्षणी झटकन हा व्यक्ती आपल्या जागेवर उठला आणि जसा काय हा बराच आहे असं करून त्याने घडी वाढली, हातात घेतली आणि त्या लोकांमध्ये चालायला लागला. त्याच क्षणी काय झालं? लोद गावातल्या लोकांनी त्या एलियासला 8 वर्षानंतर चालताना पाहिलं आणि लोद गावाच्या साईडला सारोन गाव होतं. त्या गावातले पण लोक तिथे होते जमा झालेले. त्या सारोन लोकांनी पण पाहिलं. सारोन या गावातल्या लोकांनी पण पाहिलं की हा एलियास 8 वर्ष बिमार होता आणि आम्ही याची स्थिती आमच्या डोळ्याने पाहिली होती. पण पेत्र ह्याला म्हणाला की येशू ख्रिस्त तुला बरे करेल आहे म्हणून उठ आणि आपलं अंथरूण नीटनेटकं कर. त्या क्षणी चालायला लागला. हे पाहून लोद आणि सारोन गावातल्या लोकांनी काय केलं? पेत्राकडे येण्यास सुरुवात केलं नाही, तर ज्या पेत्राच्या माध्यमातून येशू ख्रिस्ताने त्या एलियासला बरं केलं होतं त्या येशू ख्रिस्ताकडे लोक यायला सुरुवात झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्यानंतर लोक गावातले लोक येशू ख्रिस्ताच्या स्वार्थेकडे वळले. पेत्र जिथे होता तिकडे आले आणि म्हणाले हा व्यक्ती कसा काय बरा झाला? पेत्राने साक्ष दिली या व्यक्तीला मी बरं केलं नाही, मला ज्यांनी सामर्थ्य दिलेलं आहे तो येशू ख्रिस्त माझा देव आहे. आणि त्या येशूने याला आज 8 वर्षानंतर चालत केली आहे. जसं त्या लोकांना कळलं की पेत्राच्या बरोबर साक्षात जिवंत देव आहे आणि तो जिवंत देव पेत्राच्या माध्यमातून हजारो लोकांना बरं करत आहे, त्यावेळेस लोद गावातले सर्व लोक पेत्राकडे येऊन येशूला मानलेच. पण लोद गावाच्या साईडला जे गाव होतं ज्या गावाचं नाव सारोन, त्या सारोन गावातल्या पण लोकांनी एलियासला जसं बरा होताना पाहिलं त्याच क्षणी ते पेत्राकडे आले आणि त्या सारोन गावातल्या पण लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. आणि आजच्या वेळेस काय लोक सांगतात अरे येशूकडे ना बोलावलं जातं त्यावेळेस पैसे देऊन बोलावलं जातं. काही गरज नाहीये कोणाला पैसे देऊन येशूकडे बोलावण्याची. काही गरज नाहीये कोणाला सोनं वाटून येशूकडे आणण्याची. एक गोण तांदूळ वाटून येशूकडे आणण्याची काही गरज पडणार नाही येशूच्या लोकांना. आजच्या समयात लोक काय बोलत आहेत? अरे
येशू आले ना, लोकांना लाला पिला दाखवून येशूकडे घेऊन येतात. अरे काय गरज आहे? कोणाला तांदूळ वाटून कोणाला येशूकडे घेऊन येता येत नाहीये. ज्या वेळेस त्या लोट गावातला तो व्यक्ती बरा झाला, त्यावेळेस काय झालं? एलियास बरा झाला. त्यावेळेस पेत्र बोलवायला गेला नाही की या मी तुम्हाला पण बरं करतोय. जसा एलियास बरा झाला ना, तसंच लोकांनी पाहिलं, अरे हा 8 वर्ष तुरुंगाला खिल्लेला होता, पण आज येशूच्या नावात पेत्र म्हणाला की आज तुला आजार मुक्ती मिळणार आहे, आज तू बरा होणार आहे. त्याच क्षणी हा बरा झाला. आणि हे पाहून लोकांनी काय केलं माहित आहे? येशू ख्रिस्ताच्या नावाकडे यायला सुरुवात केली. म्हणून मी म्हणतो, येशूकडे कोणाला खेचण्याची गरज पडत नाही. जसे लोक पाहतात ना समोरच्या लोकांना बिमार राहताना, त्यावेळेस ते विचार करतात ही लोक कुठेतरी जाऊन बरी होईल. पण ते त्यांच्या समोर हॉस्पिटलमध्ये फिरतात, त्यांच्या समोर डॉक्टरांकडे जातात, त्यांच्या समोर भगत फोडतात, नाही बरे होत. तीच लोक त्यांच्या समोरून निघून येशू ख्रिस्ताकडे येतात. 1 वार येतात तोपर्यंत त्यांना काही दिसत नाही, 2 वार येतात तोपर्यंत काही दिसत नाही, पण 1 महिन्याने तो ठणठणीत बरा होताना त्यांच्या समोर दिसतो. तेव्हा ते विचार करतात, अरे त्या येशूकडे आहे तरी काय? आणि एक दिवस ते लोक खुद म्हणतात, अरे तू जिथे जाऊन बरा झालेला आहेस तिथे मला घेऊन जाशील का? त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, तुझी इच्छा असेल तर तू ये. त्याची इच्छेने तो देवाकडे येतो. कोणाला आज्ञेची गरज पडत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. लक्षपूर्वक ऐका, एलियास 8 वर्षानंतर बरा झाला, पण लोकांनी विश्वास केला प्रभूवर. आज त्याच प्रकारे तुम्ही प्रार्थनेत चालून कोणी 2 वर्ष प्रार्थनेत आहे, पहिल्या वेळेस आला तेव्हा मोठं संकट होतं, ते संकट निघून गेलं. आता 2 वर्ष प्रार्थनेत भरलेलं आहे आणि अचानक सैतानाने तुमची परीक्षा पाहण्याकरिता तुमच्यावर एखादी अडचण आणलेली आहे. आणि एखादी परीक्षा पाहत असताना सैतानाने तुम्हाला बिमारीत बांधलेला आहे. एलियास नाही का येशूला मानत होता? एलियास पण मानत होता, पण तरी देखील का संकटात होता? कारण त्याचा समय आणि त्याची वेळ प्रभूने लिहिली होती की 8 वर्षानंतर मी ह्याला बरं करेन आणि हजारो लोकांना त्याच्या चमत्काराने मी माझ्याकडे बोलावे. त्याच प्रकारे तुमची पण संकट टुकायला कोणाला प्रार्थना सभामध्ये 1 महिना जाईल, कोणाला 2 महिने जाईल, कोणाला 3 महिने जाईल, कोणाला 1 वर्ष जाईल, कोणाला 2 वर्ष येईल. तुमचा नवरा दारूच्या व्यसनात असेल तर त्याला बदलण्यासाठी वर्ष निघून जातील. तोपर्यंत तुम्ही विचार कराल, अरे मी येशूमध्ये एवढं जाते पण माझा नवरा का बदलत नाही? माझ्या मागे आलेल्या लोकांचे नवरे बदलले, आता त्याने दारू सोडले आणि ते चांगले आहेत, आणि मी अगोदर असे जात आहे तरी तो नवरा दारूच्या व्यसनात का आहे? समय बाकी आहे. वेळ प्रभूने लिहिलेलं आणि त्याला बदलणं अजून बाकी आहे. ज्या वेळेस तो समय येईल, ज्या वेळेस तो वेळ येईल, तेव्हा 8 वर्ष पण निघून गेलेले असतील, 10 वर्ष पण निघून गेले असतील, 12 वर्ष पण निघून गेले असतील. पण 12 वर्षानंतर या 15 वर्षानंतर जसा प्रभूचा दास या सेवक तिकडे पोहोचेल, तेव्हा तो म्हणेल, आज प्रभू येशू तुला वेश्नातून बाहेर काढत आहे. तो लास्टचा दिवस असेल त्याच्यामध्ये सैतानाचा. त्या दिवसानंतर त्याला सैतान सोडून जाईल आणि तुमचा नवरा तुम्हाला एक शुभ रूपाने तुमच्या ताब्यात सापडलेला दिसेल. हालेलुया. म्हणून तुम्ही पण संकटात बांधलेले असाल. कोणी 8 वर्ष आहे, कोणी 10 वर्ष आहे, कोणी 20 वर्ष आहे, कोणी 30 वर्ष आहे. तुम्ही विचार करत आहात, अरे मी येशू मध्ये चालत आहे पण संकटात का आहे? माझ्या प्रियानो, संकटात असाल तरी पण येशू विषयी दोष काढू नका आणि असं म्हणू नका की येशू मला बरं का करत नाही. एलियास 8 वर्ष बिमार असताना एलियास मन काय सांगत असेल? अरे मी कधी बरा होईन, मी कधी बरा होईन, मी कधी बरा होईन. एलियासने असे विचार करून 8 वर्ष घालवली आणि 8 वर्षानंतर प्रभूचा सेवक, प्रभूचा शिष्य, प्रभूचा दास पेत्र जो प्रमुख, तो गेला आणि म्हणाला, येशू ख्रिस्त आज तुला बरे करत आहे. आणि काय म्हणाला? उठ, आपल्या हातून नीटनेटकं कर, चालायला. त्याच क्षणी तो पश्चातापाच्या त्रासातून 8 वर्षानंतर बरा झाला. हालेलुया,
हालेलुया. तुम्ही बायबल मध्ये पाहता येशू ख्रिस्ताने 38 वर्ष रोगी असलेल्या व्यक्तीला बरं केलं. एलियास 8 वर्ष, समजतं? एलियास 8 वर्ष यरूशलेम मध्ये बेतसेदा नावाच्या तळ्यापाशी किती वर्ष व्यक्ती बसलेला होता? 38 वर्ष, 8 वर्ष नाही, किती? 38 वर्ष. मग या 38 वर्षामध्ये त्याच्या घरातल्या लोकांनी त्याला बरं करण्यासाठी विचार केला नसेल? 1000 वेळा केला असेल. तुम्ही नाही मानणार का येशूने 38 वर्षानंतर त्याला बरं केलं नाही? आपण वचन बघूया. योहान कृष्णवर्तमान अध्याय 5 आणि वचन 1 पासून पुढे आपण वाचूया. पेत्राने एलियासला 8 वर्षानंतर येशूच्या नावात बरं केलं. पण जेव्हा येशू ख्रिस्त या जगात होता त्यावेळेस येशूने काय केलं? 38 वर्षानंतर एक रोगी व्यक्तीला बरं केलं. किती वर्ष? 38 वर्ष. 1 आणि 2 नाही, 8 नाही सांगत, 38 वर्ष. अरे येशूला काय शक्य नाहीये? बघा मी वचन वाचतोय. त्यानंतर यहुद्यांचा सण होता तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला. यरूशलेमेत मेंढे दरवाजाजवळ एक तळ आहे, त्याला एब्री भाषेत बेतसेदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत, यानी की 5 खोल्या आहेत. त्या तळ्याच्या साईडला 5 पडव्या यानी की खोल्या. त्याच्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुले ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हालण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असत आणि पाणी हलवल्यावर नंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तिथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उचलते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. हालेलुया, हालेलुया. यरूशलेम मध्ये मेंढ्या दरवाजाजवळ एक तळ आहे आणि त्याला एब्री भाषेत काय सांगतात? बेतसेदा. काय म्हणतात? एब्री भाषेमध्ये बेतसेदा, मराठी भाषेमध्ये मेंढर दरवाजाचं तळ. आणि माझ्या पियानो या तळ्यापाशी 2026 वर्ष अगोदर अशा 5 खोल्या बांधल्या होत्या, 5 पडव्या बांधल्या होत्या की त्या पडव्यांमध्ये 1000 प्रकारचे रोगी लोक ठेवले जात होते. एखाद्या खोलीमध्ये लुले, लंगडे, एखाद्या खोलीमध्ये कुष्ठरोगी म्हणजे जखमा झालेले लोक, एखाद्या खोलीमध्ये बहरे, आंधळे, एखाद्या खोलीमध्ये अजून अलग अलग रोगाने भरलेले लोक. येशू ख्रिस्त जसा त्या तळ्यापाशी गेला तेव्हा येशू ख्रिस्ताने 5 पडव्यामध्ये लक्ष टाकला. पण येशू ख्रिस्ताला एक माणसाची फार कल्पना आहे, ज्याला 38 वर्ष रोगामध्ये भोगून झाले होते. फक्त बिमार असताना 38 वर्ष झाली. हा व्यक्ती वयाचा जास्ती होता, कारण कोणी पण मनुष्य दूध पित्या मुलाला रस्त्यावर नाही टाकून देत.
भले अपंग असेल आणि लंगडा असेल आणि अथरुणाला खेळलेला असेल तरी पण आई वडील डायरेक्टली कचऱ्यात त्याला टाकून देत नाही. त्याची देखभाल निमित्तरे 12-13 वर्ष करून ते वृद्ध आश्रम मध्ये टाकून देतात. तर ह्याचं वय निमित्त तरी 45 या 50 दरम्यानपर्यंत होतं. हालेलुया. फक्त 38 वर्ष रोगात होता. किती? 38 वर्ष बिछानाला खिल्ला होता, खाटेला खिल्लेला होता. त्याच्या आई वडिलांनी त्याला त्या बेतसेच्या तल्यापाशी त्या रूम मध्ये का नेऊन ठेवलं होतं माहित आहे? कारण त्या बेतसेच्या तल्यामध्ये वेलोवेल स्वर्गातले देवदूत उतरायचे आणि ज्या वेळेस देवदूत उतरून त्या पाण्यात आंघोळ करायचे त्याच सरी जो कोणी व्यक्ती पाणी उचलताना पाहायचा, हालताना पाहायचा, त्यावेळेस जो कोणी त्या पाण्यामध्ये पहिल्या प्रथम जाऊन उतरायचा त्याला कोणत्या पण प्रकारची रोग असेल, कोणत्या पण प्रकारची बिमारी असेल पण ती तत्काळ देवदूतांच्या सामर्थ्याने बरी व्हायची. आणि अशामुळे रोगी लोक त्या पाण्याजवळ ठेवले होते. कारण देवदूत स्वर्गातून उतरायचे आणि देवदूत आंघोळ करायचे पाण्यात, त्यावेळेस सामर्थ्य यायचं. आणि कोणी पण लंगडा उतरायचा तरी तो लगेच बरा व्हायचा, कुष्ठरोगी उतरायचा तरी बरा व्हायचा. पण पहिल्या प्रथम पाणी हालतानाच उतरायचा तो बरा व्हायचा. पाणी हालून थांबल्यानंतर जो जाई त्याच्यात तो बरा होत नसायचा. पाणी हालत तोपर्यंत जो कोणी पण उतरेल, 10 उतरा नाही ते 20 उतरा, पाणी हालताना जो उतरतो आणि पाणी हालत हालत तोपर्यंत उतरतो तो कशा प्रकारे रोगी असेल तरी पण बरा होत असायचा. आणि अशामुळे 1000 प्रकारचे रोगी लोक त्या पाण्याजवळ होते माझ्या प्रियाने. हालेलुया. हालेलुया. आणि काय झालं पुढे? जेव्हा येशू ख्रिस्त तिथे येऊन पोहोचला तेव्हा येशू ख्रिस्ताने 38 वर्ष बिमार असलेल्या व्यक्तीकडे जाऊन येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? कोणाला बरं होण्याची इच्छा नाही? सर्वांना इच्छा आहे. येशू काय म्हणाला? तुला बरं होण्याची इच्छा आहे का? जर बरं होण्याची इच्छा असेल तर मला सांग, म्हणजे मी तुला बरं करेन. त्यावेळेस हा बिमार असलेला व्यक्ती काय म्हणाला? या तल्यामध्ये ज्या वेळेस देवदूत उतरतात त्यावेळेस या तल्यात सोडण्यासाठी माझा मनुष्य माझ्या बरोबर कोणी नाही आहे. आणि अशामुळे पाणी जेव्हा उचलतं, देवदूत आंघोळ करतात आणि पाणी हलतं, त्यावेळेस मी माझ्या डोळ्याने पाहतो आणि जाण्याचा प्रयत्न पण मी करतो, परंतु मला जाता येत नाही. त्याच्या अगोदरच कोणीतरी उतरतो आणि तो माझ्या आधी बरा होतो. जेव्हा ही गोष्ट तो येशू ख्रिस्ताला सांगत असताना येशू म्हणाला, फार झालं ते 38 वर्ष झाली नाही ते बिमार राहून. फार झालं. किती वेळा पाणी पाजतील आणि किती वेळा देवदूतांची वाट पाजतील. त्या देवदूतांचा बाप जर मी आहे, ते देवदूत माझ्या ऐकतात सर्व. ते देवदूत येतात तरी तुम्ही बरे होता, तर मी काय साधारण व्यक्ती आहे? येशूने आतूनच विचार केला असेल, मी का कमजोर आहे? ते देवदूत माझ्या मागचे आहे तरी पण ते पाण्यात उतरतात आणि सामर्थ्य येतं. तर मी राजा हो का राजा, जो मी परमेश्वरासारखा आणि परमेश्वराचं रूप माझ्यात आहे, तो माझ्या सामर्थ्य नाही आहे का? येशू तसा त्याला म्हणाला, बस उठ. येशू काय म्हणाला? बस, फार झालं ते 38 वर्ष, चलो आपली खाट खांद्यावर घे आणि चालायला. त्याच क्षणी या व्यक्तीवर देवाचं सामर्थ्य 38 वर्षानंतर उतरलं आणि हा 38 वर्षीय रोगी असलेला व्यक्ती पहिल्यांदा आपल्या खाटेजवळ उभा झाला. खाट उचलली, खांद्यावर घेतली आणि येशूच्या नावात काहीतरी चालत गेला. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी म्हणतो माझ्या प्रियानो, 20 वर्ष असो या 30 वर्ष असो या 50 वर्ष असो या 38 वर्ष असो, प्रभू येशूला काही अशक्य नाही आहे. आजच्या वेळेस प्रभू येशूवर विश्वास करण्याची गरज आहे. ज्या वेळेस प्रभू येशू या जगात आला त्यावेळेस त्याने कोणाचा विश्वास पाहिला की नाही, पण जे त्याला करायला वाटलं ते तत्काळ करून टाकलं. पेत्राच्या माध्यमातून पण हनन्याचा विश्वास पेत्राच्या माध्यमातून येशूने पाहिला
की 8 वर्ष हा बिमार आहे तरी पण तो माझ्यावर विश्वास करून आहे. 8 वर्ष हा बिमार आहे तरी पण त्याने मला सोडलेलं नाही. म्हणूनच पेत्र म्हणाला, मी तर तुला बरं करण्यासाठी समर्थ नाही, पण ज्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, ज्याची सुवार्ता माझ्यात आहे, ज्याचं वचन माझ्यात आहे, तो येशू तुला बरं करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून त्या एलियासला बरं करण्यासाठी पेत्राने ताकद उचलली नाही, तर एलियासला बरं करण्यासाठी पेत्र म्हणाला, येशू तुला बरं करणार आहे. एलियास पेत्रातून बरा झालेला नाही, एलियासवर सामर्थ्य येशूच आलं आणि 8 वर्षानंतर बरा झाला. त्याच प्रकारे तो 38 वर्ष रोगी असलेला व्यक्ती कोणत्या मनुष्याच्या हेतूने बरा झाला नाही, जो साक्षात त्याच्या समोर जिवंत देव उभा होता, जो येशू प्रभू आहे. त्या येशूने काय सांगितलं, मी तुला म्हणतो. ह्याच्यावरून तुम्ही समजा की येशू खुद्द प्रभू आहे. एलियासला बरं करण्यासाठी पेत्र काय म्हणाला, येशूला बरं करत आहे. पण 38 वर्ष त्या बेतसदा तळ्यापाशी बसून जो रोगी व्यक्ती होता, त्या व्यक्तीला येशू काय म्हणाला, मी तुला म्हणतो की उठ आणि आपली बाज उचलून चालू लाग. त्यावेळेस तुम्ही समजा येशू म्हणजे देव. तो देव त्याला म्हणाला उठ आणि चालू लागला. तो व्यक्ती 38 वर्षानंतर बरा होणार नाही का? 100% झाला. आणि आपल्या घरी खाट घेऊन गेला. लोकांनी त्याला विचारलं, अरे तू 38 वर्षानंतर कसा काय बरा झालास? तेव्हा तो म्हणाला, ज्याने मला बरं केलं त्यालाच तुम्ही विचारा की कशातून बरे झाले. पण लोक त्याला सतावत होते असल्यामुळे तो येशू विषय म्हणाला, ज्याने मला बरं केलं ना, तो मनुष्य नाही आहे, तो जिवंत देवाचा पुत्र आहे. ज्याने मला बरं केलं ना, तो साक्षात परमेश्वराचा रूप आहे आणि त्याने मला बरं केलं. हालेलुया, हालेलुया. पण लक्षपूर्वक ऐका, आजच्या समयामध्ये तुम्ही हजार प्रकारचे समस्या घेऊन देवराजाकडे येत आहात. आणि काही लोक काय करतात, एक वार येऊन पाहतात, नाही बरं झालं तर निघून जातात आणि म्हणतात आता मी नाही येणार. येशूला का भगत समजता? येशू भगत नाही आहे. येशू साक्षात जिवंत देव आहे आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास केला पाहिजे तर तुम्ही बरे व्हाल. नाहीतर एक वार येऊन नंतर सोडून द्यायचं, अरे कसे काय बरे व्हाल? आणि नंतर लोक अफवा काय करतात, अरे मी येशू मध्ये गेलो होतो पण नाही बरं झालं. ज्या वेळेस आईच्या उदरातून बाहेर निघालास त्यावेळेस लगेच पृथ्वीवर चालायला लागलास का? मला उत्तर दे. आईच्या उदरातून ज्या वेळेस बाहेर आला ना, त्यावेळेस 7 महिन्यापर्यंत आई वडिलांनी दूध पाजलं तुम्हाला. 7वा महिना झाला असेल, 8वा महिना झाला असेल, तेव्हा ज्या प्रकारे पाखराला चारा खावला जातो ना, त्या प्रकारे तुमच्या तोंडाला अन्न खावलं गेलं. 1.5 वर्षानंतर कोणी चालतो, कोणी 12 महिने चालतो, म्हणजे 1 वर्षात. त्याच प्रकारे येशूकडे येऊन एक दिवस विश्वास करू नका, सांगू अरे माझी बिमारी गेली नाहीये. एलियास 8 वर्ष बिमार होता, येशूला मानत होता, तरी सैतान त्याला पकडून होता. पण 8 वर्षानंतर पेत्रातून येशूने त्याला बरं केला आणि त्याच्यातला कमजोर विश्वास तर निघालाच, पण तो विश्वास आणि विश्वास योग्य झाला. हालेलुया, हालेलुया. म्हणून विश्वास करा आणि जर प्रभू मध्ये आलेला आहात तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की ज्या प्रकारे आज विश्वास कराल त्याच प्रकारे एलियास सारखे संकटातून बाहेर निघाल. हो सगळे